छात्रों, आप सबको मेरा नमस्कार। हिंदी पाठशाला में आप सबका स्वागत है। आज मैं मैंगलोर यूनिवर्सिटी के अंदर फर्स्ट बीकॉम एसीपी के अंडर आने वाली अभिनव एकांकी उसमें से सीमा रेखा एकांकी का सार बताने जा रहा हूँ। विद्यार्थिगळे, ಮಂಗಳೂರು ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯ ಫಸ್ಟ್ ಸೆಮಿಸ್ಟರ್ BCom ಹಿಂದಿ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜಲ್ಲಿ ಅಭಿನವ ಏಕಾಂಕಿ ಅಂತ ಒಂದು ಏಕಾಂಕಿ ಸಂಗ್ರಹ ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸೀಮಾ ರೇಖಾ ಅನ್ನೋ ಏಕಾಂಕಿಯ ಸಾರಾಂಶವನ್ನು ನಾನಿವತ್ತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈಗಾಗಲೇ 5 ಏಕಾಂಕಿಗಳದ ಸಮ್ಮರಿನ ಈಗಾಗಲೇ ಹಾಕಿದ್ದೀನಿ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು. ಈ 6ನೇದು 6th one ಇದೆ, ಇದನ್ನು ನೀವು ಈಗ ಕೇಳಬಹುದು. तो इस एकांकी का नाम है सीमा रेखा. सीमा रेखा क्या है? सीमा रेखा ಅಂದರೆ ಒಂದು ಬಾರ್ಡರ್. ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಒಂದು ಬಾರ್ಡರ್ ಇರುತ್ತೆ. ಬಡವರಿಗೂ ಮತ್ತು ಶ್ರೀಮಂತರಿಗೆ ಒಂದು ಬಾರ್ಡರ್ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಅಂದರೆ ಆ ಥರದ ಒಂದು ಸೆಪರೇಷನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಆ ಸೆಪ್ರೇಷನ್. ಹಾಗೆ ಏನು ತುಂಬ ಓದದಲ್ಲೇ ಇರೋರು ಅಂದರೆ ಅಕ್ಷರಸ್ಥರು ಅನಕ್ಷರಸ್ಥರ ನಡುವೆ, ಮತ್ತು ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಜನರ ನಡುವೆ, ಸರ್ಕಾರ और जनता के बीच ಈ ಥರ ಒಂದು ಸೀಮಾ ರೇಖೆ ಇರುತ್ತೆ. ಲೇಖಕ್ ಇಸಿ ವಿಷಯಕ್ಕೋ ಲೇಖರ್ ಸೀಮಾ ರೇಖೆ ಎಲ್ಲಿ ಇರಬೇಕೋ ಬೇಡೋ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಇದರಲ್ಲಿ ಏಕಾಂಕಿನಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ इस एकांकी के एकांकीकार है. सीमा रेखा एकांकी विष्णु प्रभाकर जी द्वारा रचित राष्ट्रीय चेतना प्रधान एकांकी है. यह एकांकी राष्ट्रीय चेतना से भरी है. राष्ट्रीय चेतना ಅಂದರೆ ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತಿಯ ಬಗ್ಗೆ ಇದರಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. लेखक का मत है कि जनतंत्र के वास्तविक स्वरूप में दिन प्रतिदिन विसंगतियाँ उत्पन्न हो रही है. जनतंत्र आया हमें ब्रिटिश या अंग्रेज़ों ने हमें अपना अधिकार दे दिया है, वे हमें देश को छोड़कर चले गए हैं. फिर भी बहुत सारी विसंगतियाँ समस्याएं हमारे देश में दिन ब दिन प्रतिदिन आ रही है. हर दिन नई नई समस्याएं विसंगतियाँ उत्पन्न हो रही है, उनके लिए समाधान नहीं मिल रहे हैं. यही बात यहाँ वे कहना चाहते. जनतंत्र आया इसलिए खुश होने का नहीं है, क्योंकि जनतंत्र या प्रजातंत्र या डेमोक्रेसी आने के बाद भी समस्याएं पूरी तरह से हल नहीं हो पाई है. ಅಂದರೆ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಇನ್ನೂ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಹೋಗಲಿಲ್ಲ. जिसके कारण राष्ट्रीय हित की निरंतर हत्या हो रही है. जब जनतंत्र में समस्याएं हर दिन है, जनता खुश नहीं है, तो राष्ट्रीय हित की समस्या बढ़ रही है. इसका मतलब है ರಾಷ್ಟ್ರದ ಹಿತದ ಕೊಲೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂದರೆ ಇದು ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ ಅಲ್ಲ. राष्ट्रीय चेतना के अभाव में होने वाले आंदोलनों में राष्ट्रीय संपत्ति की हानि चिंता का विषय बन गई है. अब राष्ट्रीय चेतना आ गई है, लोग हड़ताल करते हैं, स्ट्राइक करते हैं, और स्ट्राइक के संदर्भ में क्या करते हैं, बसों पर पत्थर फेंकते हैं, कुछ बिल्डिंगों को या कचहरियों पर पत्थर फेंकते हैं, कुछ ना कुछ जलाते हैं. ये सब कुछ राष्ट्रीय संपत्ति की हानि है. ये सब कुछ नहीं करना है. अब ये जो हानि हो रही है ना, राष्ट्रीय संपत्ति की हानि, यह चिंता का विषय है. ಇದು ಯೋಚಿಸಬೇಕಾದ ಒಂದು ವಿಷಯ. ಯಾಕಂದರೆ ಹೀಗೆ ಆಗಬಾರ್ದು. ನಾವು ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂಪತ್ತನ್ನೇ ಹಾಳು ಮಾಡಿದಾಗ ಆಗುತ್ತೆ. ನಾವೇನಾದರೂ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಗಿರ್ಬೋದು, ಬಸ್ಸಿಗಿರ್ಬೋದು ಕಲ್ಲು ಹೊಡೆದು ಅಥವಾ ಇನ್ನೇನಾದರೂ ಸುಟ್ಟು ಹಾಕಿದರೆ ನಮ್ಮ ಸಂಪತ್ತಿಯನ್ನು ನಾವೇ ಸುಟ್ಟು ಮನೆಗೆ ಬೆಂಕಿ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಹಾಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂಪತ್ತಿನ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. प्रभाकर जी मीन यारो विष्णु प्रभाकर जी ने इस समस्या को ही अपनी एकांकी की कथा वस्तु बनाई है. तो अपनी एकांकी में इन्होंने यही कथा वस्तु अपनाई है. इसमें उन्होंने 4 भाइयों के रूप में स्वतंत्र भारत के 4 वर्गों के प्रतिनिधियों के द्वंद्व को प्रस्तुत किया है. यहाँ कहानी को इन्होंने एक परिवार को लेकर, देश की कहानी है लेकिन एक परिवार के सारे सदस्यों को लेकर ये बताने का प्रयत्न करते हैं. इनमें 4 भाई आते हैं. 4 भाई एक ही परिवार के कई नाम आते हैं. तो याद रखिए, ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ಸ್ ಆಗ್ಬೋದು, ಆದರೆ ಗಮನ ಇಟ್ಟು ಕೇಳಿದರೆ ಇದು ನಿಮಗೆ ಖಂಡಿತ ನೆನಪಲ್ಲಿ ಉಳಿಯುತ್ತೆ. ಒಂದಲ್ಲ ಅಂದರೆ ಇನ್ನೊಂದು ಸಲ ವಿಡಿಯೋನ ನೋಡಿ. एकांकी में विभिन्न घटनाओं के माध्यम से इस बात को भी सिद्ध किया गया है कि जनतंत्र में सरकार व जनता के बीच कोई विभाजक रेखा नहीं होती. यहाँ बहुत सारी घटनाएं आती है और इन घटनाओं के माध्यम से विष्णु प्रभाकर जी यह सिद्ध करना चाहते हैं कि जनता और सरकार के बीच में कोई सीमा रेखा या विभाजक रेखा या बॉर्डर नहीं है. ಇರಬಾರ್ದು, ಇರೋಲ್ಲ. ಅದು ಇತ್ತು ಅಂದರೆ ಅದು ಸರಿಯಾದ ಸರ್ಕಾರ ವ ಜನತಂತ್ರ
ಪ್ರಜಾತಂತ್ರ नहीं कहलाता ಅನ್ನೋದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಸಿದ್ಧ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। तो एकांकी की कथा वस्तु के बारे में देखेंगे। एकांकी का आरंभ उपमंत्री शरद चंद्र की बैठक से होता है। यहाँ उपमंत्री है, इसका मतलब है सरकार की या सरकार के प्रतिनिधि के रूप में उपमंत्री शरद चंद्र की बैठक से होता है। यह दूसरा बेटा है या तो दूसरा भाई बोल सकते हैं, 4 भाइयों में शरद चंद्र की बैठक में होता है, जहां उन्हें टेलीफोन पर शहर में झगड़े या पुलिस द्वारा उग्र भीड़ पर गोली चलाने की सूचना मिलती है। टेलीफोन की घंटी बजती है, यहाँ शरद चंद्र टेलीफोन पर बातें कर रहे हैं, तो वहाँ से जो उत्तर दे रहे हैं ना उधर से, तो वे बता रहे हैं शहर में झगड़ा हो रहा है, दंगे हो रहे हैं, लोग भड़क गए हैं और पुलिस लोग उन पर अब गोली चलाने लगे हैं। पुलिस लोग उन पर गोली चला रही है। यह सूचना उपमंत्री को घर बैठे बैठे ही बैठक से मिल जाती है। तभी उनकी पत्नी अन्नपूर्णा बाहर से घबराई हुई आती है। तभी उनकी पत्नी शरद चंद्र जो उपमंत्री है, उनकी पत्नी बाहर से घबराई हुई आती है, क्योंकि पुलिस द्वारा गोली चलाना ये सब कुछ सुनकर वो घबराई हुई आती है। उपमंत्री शरद चंद्र पुलिस द्वारा गोली चलाने का कोई ठोस कारण बताते हुए इसका समर्थन करते हैं। उपमंत्री कहते हैं शरद चंद्र अपनी पत्नी से, अन्नपूर्णा से, कि पुलिस ने जो गोली चलाई है ठीक ही किया है, क्योंकि ऐसे संदर्भों में, ऐसी हालतों में उनको गोली चलाने की नौबत आ जाती है तो चलाना ही पड़ता है। इसमें उन्होंने कोई गलत काम नहीं किया है। और ಏನು ಗುಂಡು ಹಾರಿಸಿದಾರಲ್ವಾ, ಆ ಗುಂಡು ಹಾರಿಸಿರೋದು ಸರಿ, ಲಾಠಿ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಿರೋದೇ ಸರಿ, ಗುಂಪು ತುಂಬ ಉದ್ರಿಕ್ತವಾದಾಗ ಈ ಥರ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಇದರಲ್ಲಿ ಏನೂ ತಪ್ಪಿಲ್ಲ, ಜನರ ಮೇಲೆ ಅವ್ರು ಗೋಲಿ ಚಲಾಯಿಸಿ ಅಂದರೆ ಗೋಲಿ ಚಲಾನ ಅಂದರೆ ಗುಂಡು ಹಾರಿಸಿರೋದು ಯಾವುದೇ ಅಪರಾಧ ಏನು ಅಲ್ಲ, ಸರಿಯೇ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ ಸಮರ್ಥನೆ ಅಂದರೆ ಇವರು ಸರ್ಕಾರದ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಪೊಲೀಸ್ ಮಾಡಿದ ಕೆಲಸವನ್ನು ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಜನರ ಮೇಲೆ ಗುಂಡು ಹಾರಿಸಿದ್ದು ಸರಿಯಾಯಿತು, ಏನೂ ತಪ್ಪಿಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಜನರೇ ಅಷ್ಟೊಂದು ರೋಷಾವೇಶದಿಂದ ಮುನ್ನುಗ್ತಾ ಇದ್ರು, ಅಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ ಇವರು ಮಾಡಿರೋದು ಸರಿ ಇದೆ ಅಂಥೇಳಿ। चौथे भाई सुभाष की पत्नी सविता, चौथा या अंतिम भाई जो है सुभाष, दूसरा भाई शरद चंद्र, चौथा भाई कौन है? सुभाष की पत्नी सविता। उसकी पत्नी सविता पुलिस के इस कृत्य को अनुचित बताती है। लेकिन देखिए घर में ही सविता है, अपने उसका पति है भाई सुभाष या सुभाष की पत्नी सविता है। सविता क्या कहती हो शरद चंद्र से कि पुलिस ने जो कृत्य किया, पुलिस के इस कृत्य को अनुचित बताती है। उन्होंने जो कुछ भी किया, गोली चलाने का या लाठीचार्ज करने का, ये गलत है, अनुचित है, उचित काम नहीं है, क्योंकि जनता पर गोली चलाना ठीक नहीं है, ऐसा सविता कहती है। सविता कौन है? भाई सुभाष की पत्नी, यह चौथा भाई है। परंतु शरद चंद्र के बड़े भाई लक्ष्मी चंद्र पुलिस के इस कार्य को उसी समय शरद चंद्र के बड़े भाई आते हैं, सबसे बड़े हैं लक्ष्मी चंद्र। वे आकर कहते हैं नहीं नहीं, पुलिस ने जो कुछ भी किया है, गोली चलाई है, लाठीचार्ज किया है, ये सब कुछ उन्होंने ठीक ही किया है, क्योंकि लोग जब दंगे उठते हैं तो ऐसे संदर्भों में ऐसा करना ठीक ही है, उचित ही है, उसमें पुलिस की कोई गलती नहीं है। ಅಂದರೆ पुलिस ಏನು ತಪ್ಪಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಮಾಡಿರೋದು ಸರಿನೇ ಅಂತ ಹೇಳಿ ಶರದ್ ಚಂದ್ರನ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ। ಸವಿತಾ ಹೇಳ್ತಾಳೆ ಇದು ಸರಿಯಲ್ಲ, ಹೀಗೆ ಜನರ ಮೇಲೆ गोली ಅಂದರೆ गुंडू हारिसबार्दिತ್ತು ಅಂತ। फ़ोन पर शरद चंद्र को सूचना मिलती है कि गोलीबारी में 20 लोग घायल हुए। गोलीबारी ಅಂದ್ರೇನು? ಅದು ಗುಂಡು ಹಾರಿಸಿದ್ರಲ್ಲಿ 20 ಜನ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರಂತೆ, और 5 लोग मारे गए हैं और 5 लोग भी मर गए हैं। 5 ಜನ ಸತ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಸಾಯಿಸಿದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಗುಂಡು ಹಾರಿಸಿ, ಪೊಲೀಸರು ಗುಂಡು ಹಾರಿಸಿ ಜನರನ್ನು ಸಾಯಿಸಿರೋದು। ಇದನ್ನು ಅಪೋಸ್ ಮಾಡೋದು ಯಾರು? ಸವಿತಾ। सपोर्ट ಮಾಡೋದು उपमंत्री शरद चंद्र और बड़े भाई लक्ष्मी चंद्र। घायलों को अस्पताल पहुंचा दिया गया है। तभी पुलिस कप्तान विजय, जो कि शरद चंद्र व लक्ष्मी चंद्र का भाई है, वहां आता है। पुलिस ಅದೇ ಸಮಯಕ್ಕೆ ಅವ್ರನ್ನ ನ್ಯೂಸ್ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಪೊಲೀಸ್ ಯಾರು ಕಪ್ತಾನ್ ವಿಜಯ್, ಯಾರು ಗುಂಡು ಹಾರಿಸೋದಕ್ಕೆ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿರ್ತಾನಲ್ವ, आ व्यक्ति बर्ताने, वो तीसरा भाई है। विजय जो शरद चंद्र व लक्ष्मी चंद्र का भाई है, वहाँ आता है। वह अपने कार्य को उचित बताता है। उन्होंने जो गोली चलाने का आदेश दिया या सूचना दी,
तो उसने जो कुछ भी किया उचित काम किया है। जनता के साथ ऐसे संदर्भों में ऐसा ही करना है। मैंने जो निर्णय लिया वह सही ही लिया है। आपने जो आदेश दिया उसी के अनुसार मैंने काम किया है ಅಂತ ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ। क्योंकि जनता को कानून अपने हाथ में लेने का अधिकार नहीं है। क्योंकि जनता कानून को अपने हाथ में लेने वाली थी। ऐसे संदर्भ में सरकार को क्या करना पड़ता है, उस जनता को रोकना है। रोकने के लिए तो जब हमारी बातें नहीं मानेंगे तो इस तरह का कदम उठाना पड़ता है। ಈ ಥರ ನಾವು ಏನು ಅವರ ಮೇಲೆ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೊಳ್ಳೋದು ಅಂದರೆ ಗುಂಡು ಹಾರಿಸಿರೋದು, ಲಾಠಿ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಿರೋದು ಸರಿನೇ, ಏನು ತಪ್ಪಿಲ್ಲ ಅಂತ ವಿಜಯ್ ತಾನು ಮಾಡಿರೋ ಕೆಲಸವನ್ನು ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನೆ। ಇವನೇನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಇವನು ಏನು ಆರ್ಡರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದರಿಂದಾಗಿ 20 ಜನಕ್ಕೆ ಗಾಯ ಆಗಿದೆ ಮತ್ತು 5 ಜನ ಸತ್ತು ಹೋಗಿದ್ದಾರೆ। इसी बीच सुभाष आता है। सुभाष चौथा भाई है। सुभाष की पत्नी सविता है। आपको पता चला है सुभाष की पत्नी इसका विरोध करती है क्योंकि जनता पर गोली चलाना ठीक नहीं है। क्योंकि जनता और सरकार के बीच में कोई सीमा रेखा नहीं होनी है, ऐसा सविता कहती है। सुभाष का क्या सोचना है देखेंगे। वह एक जननेता है और मास लीडर और उक्त तीनों का भाई है। ಈ ಮೂರು ಜನ ಮೇಲಿನವರು ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಲಕ್ಷ್ಮೀಚಂದ್ರ ಇರ್ಬೋದು, ಶರತ್ ಚಂದ್ರ ಇರ್ಬೋದು ಮತ್ತು ವಿಜಯ್ भाई है। वह पुलिस द्वारा किए गए गोलीकांड की निंदा करता है। गोलीकांड की निंदा करता है। उसकी निंदा पहले सविता ने की थी, अब उसका पति सुभाष भी निंदा करता है और स्वतंत्र भारत में गोली चलाना जुर्म मानता है। हम अब स्वतंत्र देश में रह रहे हैं, यह हमारा अपना देश है, जनता का अधिकार है, तो जनता पर ही गोली चलाना यह एक तो जुर्म है, ಅದೊಂದು ಅಪರಾಧ। ಸೊ ನೀವು ಮಾಡಿರೋದು ಅಪರಾಧ। ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿರೋ ಶರತ್ ಚಂದ್ರ ನಿಂದು ತಪ್ಪು ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಆಗಿ ನೀನು ಅವರ ಆರ್ಡರ್ ಫಾಲೋ ಮಾಡಿದ್ದು ನಿಂದು ತಪ್ಪು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನು ಇಬ್ಬರನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ। वह उपमंत्री शरद चंद्र से निवेदन करता है कि इस घृणित कार्य के लिए उत्तरदायी पुलिस अधिकारी को मुअत्तिल किया जाए। ಮತ್ತು ಶರತ್ ಚಂದ್ರ ಹತ್ರ ಬಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನೆ ಏನಂತ, ಈ ಘೃಣಿತ ಈ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡಿರೋದು ಯಾರು, ಲಾಠಿ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಿರೋ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ವಿಜಯನ್ನ ಈಗಲೇ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು, ಯಾಕೆ ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ದು, ಯಾರು ಹೇಳಿದ್ದು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ। सुभाष व सविता पुनः कहते हैं कि जनतंत्र का अर्थ ही जनता का राज्य है। यहाँ इन दोनों का ये दोनों यही बताते आ रहे हैं शुरू से कि जनतंत्र का अर्थ है जनता का राज्य। जब जनता का राज्य है तो जनता पर ही गोली चलाना ठीक नहीं है, गोलीबारी नहीं करनी थी। तभी वहाँ लक्ष्मीचंद्र की पत्नी तारा विक्षिप्त अवस्था में आती है। अदे समय एक सरियागी लक्ष्मीचंद्र जो बड़ा भाई है ना, उसकी पत्नी तारा आती है, बहुत डरी हुई है, विक्षिप्त अवस्था में, और सूचना देती है कि उसका पुत्र अरविंद पुलिस की गोली का शिकार हो गया है। ಬಂದು ಒಂದು ಸುದ್ದಿ, ಕೆಟ್ಟ ಸುದ್ದಿನ ಕೊಡ್ತಾಳೆ। ಅವಳ ಮಗ ಅಂದರೆ ಲಕ್ಷ್ಮೀಚಂದ್ ಮತ್ತು ತಾರಾ ಅವರ ಮಗ ಅರವಿಂದ್ ಪೊಲೀಸ್ ಕಿ ಗೋಲಿ ಕಾ ಶಿಕಾರ್ ಹೋ ಗಯಾ, ಪೊಲೀಸ್ ಗೋಲಿಬಾರಿ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಸತ್ತು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು 5 ಜನ ಸತ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಇವನು ಒಬ್ಬ। ಲಕ್ಷ್ಮೀಚಂದ್ರ ಇಸೆ ಪೊಲೀಸ್ ಕಿ ಕ್ರೂರತಾ ಬತಾತೆ ಹೇ, ನೋಡಿ ಆವಾಗ ಮಾಡಿದ್ದು ಹೌದು, ಪೊಲೀಸ್ ಮಾಡಿದ ತಪ್ಪೇನಿಲ್ಲ, ಅಂದರೆ ಗೋಲಿ ಚಲಾನೆ ಕಾ ಕಾಮ್ ಜೋ किया पुलिस ने वो ठीक ही है ಅಂತ ಹೇಳಿದ್ದ। ಈಗ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ यह पुलिस की क्रूरता है। और इसे सुनकर विजय पागल सा हो जाता है क्योंकि ಅಣ್ಣನ ಮಗನ್ನ ಇವನೇ ಸಾಯಿಸ್ತಾಗೆ ಆಯ್ತಲ್ವ ವಿಜಯ್, ಅದಕ್ಕೆ ತುಂಬ ಬೇಜಾರಾಗಿ ಹುಚ್ಚನ ಥರ ಆಗಿಬಿಡ್ತಾನೆ। तभी भीड़ के अनियंत्रित होकर आगे बढ़ने की सूचना मिलती है। ಹಾಗೆ ನ್ಯೂಸ್ ಮತ್ತೆ ಬರುತ್ತೆ, ಕಾಲ್ ಬರುತ್ತೆ, ಆ ಭೀಡ್ ಅಂದರೆ ಗುಂಪು ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಕ್ರೌಡ್, ಇವರ ಮನೆ ಕಡೆಗೆ ನುಗ್ಗಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಸೂಚನೆ ಸಿಗುತ್ತೆ। ವಿಜಯ್, ಶರತ್ ಚಂದ್ರ और सुभाष, विजय मत शरद चंद्र मत सुभाष भीड़ को नियंत्रित करने के लिए जाते हैं। विजय अनियंत्रित भीड़ पर गोली चलाने से इनकार कर देता है। ಈ ಸಲ ಹೋದಾಗ ಮತ್ತೆ ಗುಂಡು ಹಾರಿಸೋದಕ್ಕೆ ವಿಜಯ್ ಮನಸ್ಸು ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ, ಯಾಕೆಂದರೆ ಅವನಿಗೆ ತನ್ನ ತಪ್ಪಿನ ಅರಿವಾಗುತ್ತೆ। ನಾನು ನನ್ನ ಅಣ್ಣನ ಮಗನ ಸಾಯಿಸಿದ್ದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಜನತೆಯಲ್ಲೇ ಒಬ್ಬರನ್ನು ಸಾಯಿಸಿದ್ದೀನಿ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೂ 4 ಜನ ಸತ್ತಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಜನತೆಗೆ ನಾನು ಬೆಲೆ ಕೊಡಬೇಕು। ಸೊ ಜನರ ಸರ್ಕಾರ, ಜನಕಾ ಯಹ ಜನಕಿ ಸರ್ಕಾರ है,
ಅದಕ್ಕೆ ಜನತಂತ್ರ ಯಾ ಪ್ರಜಾತಂತ್ರ कहते हैं ना. ಸೊ ನಾನು ಗುಂಡು ಹಾರಿಸೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರ ಪರವಾಗಿ ಸೇರಿಕೊಳ್ತಾನೆ. ತಥಾ ಸುಭಾಷ್ ಶರತ್ಚಂದ್ರ ಕೋ ಭೀಡ್ ಕೋ ಸಮझाने के लिए बुलाने आता है. ಸುಭಾಷ್ ಶರತ್ಚಂದ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿಜ ಸ್ವಲ್ಪ ಈ ಕ್ರೌಡನ್ನ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡೋಕ್ಕಂತೆ ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಶರತ್ಚಂದ್ರ ವ ಸುಭಾಷ್ ದೋನೋ ಜಾತೆ ಹೇ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಲಾಠಿ ಚಾರ್ಜ್ ಇಲ್ಲ, ಗುಂಡು ಹಾರಿಸ್ತಿಲ್ಲ ಅಂದಾಗ ಗುಂಪೇನು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಮುಂದೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. सविता भी उनके साथ जाती है. सविता, शरद चंद्र, विजय सभी चले जाते हैं भीड़ की ओर. सविता अन्नपूर्णा से कहती है, जाने से पहले सविता अन्नपूर्णा से कहती है, अन्नपूर्णा गोत्तिदे शरद चंद्र की पत्नी, कहती है कि सरकार के लोगों को मंत्रिमंडल की बैठक करने के बजाय जनता के बीच जाना चाहिए. ಶರತ್ಚಂದ್ರ ಯಾವುದೋ ಮಂತ್ರಿಮಂಡಲದ ಮೀಟಿಂಗ್ ಅಂದರೆ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆಲ್ಲ ಈಗ ಹೋಗೋದು, ಜನರ ಮಧ್ಯೆ ಹೋಗಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಸಮಸ್ಯೆ ಅವರಿಗಿದೆ ಅಂದಮೇಲೆ ಅವರ ಪ್ರಾಬ್ಲಮನ್ನು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಬೇಕು. उनकी क्या समस्या है, किन तकलीफ़ों को वे झेल रहे हैं, उसके बारे में उनसे ही बात करनी है. बैठक में या किसी मंत्रिमंडल में बैठकर चर्चा करने का विषय यह नहीं है ಅಂತ अन्नपूर्णा सविता ಹೇಳ್ತಾಳೆ. सविता यारू सुभाष की पत्नी है. विजय की पत्नी उमा अरविंद की मौत पर दुखी होती है. विजय की पत्नी जो पुलिस है ना, पुलिस की पत्नी उमा भी अरविंद की मौत पर दुखी होती है. ಅವಳಿಗೂ ತುಂಬ ಬೇಸರ ಆಗುತ್ತೆ. विजय के अनियंत्रित भीड़ पर गोली न चलाने के परिणाम स्वरूप विजय व सुभाष असामाजिक तत्वों के हमले में कुचल कर मारे जाते हैं. ವಿಜಯ್ ಗುಂಡು ಹಾರಿಸೋದಿಲ್ಲ, ಆಗ ಸುಭಾಷು ಹೋಗಿರ್ತಾನೆ. ಇಬ್ಬರು ಆಗ ಕ್ರೌಡ್ ಅಲ್ವಾ, ನುಗ್ಗಾಟ ತಳ್ಳಾಟದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾರೆ, ಇಬ್ಬರು ಕಾಲಡಿಗೆ ಬಿದ್ದು ಸತ್ತೇ ಹೋಗಿಬಿಡ್ತಾರೆ. ಅವರು ಶರತ್ಚಂದ್ರ ಘಾಯಲ್ ಹೋ ಜಾತೆ ಹೇ. ಶರತ್ಚಂದ್ರಿಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಗಾಯ ಆಗುತ್ತೆ. ಸಾರಾ ವಾತಾವರಣ ಕರುಣಾ और ಗಂಭೀರತಾ ಸೆ ಪರಿಪೂರ್ಣ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ. ಇಡೀ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಕರುಣೆ ಇದೆ, ಗಂಭೀರ ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿದೆ ಕೇಸ್. ನೋಡಿ, ಒಂದೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮೂರು ಜನ ಸತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅರವಿಂದ್ ಸತ್ತಾಯಿತು, ಮತ್ತು ಸುಭಾಷ್ ಮತ್ತು ವಿಜಯ್ ಸತ್ತದ್ದು, ಮತ್ತು फोर्थ वन यारू गाय ಆಗಿರೋದು ಶರತ್ಚಂದ್ರ. भीड़ अब शांत हो जाती है. ಈಗ ಕ್ರೌಡ್ ಸೈಲೆಂಟ್ ಆಗಿದೆ. तीनों केशव बैठक में, तीनों केशव को बैठक में लाकर रख दिए जाते हैं. ಹೊರಗಡೆ बैठकिಗೆ ತಂದು ಮೂರು ಬಾಡಿಗಳನ್ನು ತಂದು ಇಡ್ತಾರೆ, ಡೆಡ್ ಬಾಡಿನ. ಅರವಿಂದದ ಮತ್ತು ಸುಭಾಷ್ ಮತ್ತು ವಿಜಯ್. ಶರತ್ಚಂದ್ರ अरविंद व सुभाष को जनता की क्षति और विजय को सरकार की क्षति कहते हैं. अरविंद और सुभाष जनता की क्षति, ಇದು ಜನರ ತಪ್ಪು. ಹಾಗೆ ವಿಜಯ್ ಸರ್ಕಾರದ ತಪ್ಪು, ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದ ತಪ್ಪು ಅಂದರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅನ್ನಪೂರ್ಣ ಇಸ್ಕೋ ಅಪ್ನೆ ಘರ್ ಕಿ ಕ್ಷತಿ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಹಾನಿ, ಇದು ಹಾನಿ ಅಂದರೆ ಲಾಸ್ ಅಂತ. ಓಕೆ, तो अन्नपूर्णा इसको अपने घर की हानि कहती है, घर की क्षति कहती है. इस पर सविता इसे देश की क्षति कहती है. ಇದು ಮನೆಗೆ ಅಷ್ಟೇ ಹಾನಿ ಅಲ್ಲ, ಇದು ದೇಶಕ್ಕೆ ಹಾನಿಯಾಗಿದೆ. यह कहती है कि देश क्या हमसे और हम क्या देश से अलग है. हम क्या ದೇಶ ನಮಗಿಂತ ಬೇರೆ ಅಲ್ಲ, ನಾವು ದೇಶದಿಂದ ಬೇರೆ ಅಲ್ಲ ಅಂದಮೇಲೆ ನಮಗೆ ಹಾನಿ, ಅದು ದೇಶಕ್ಕೂ ಹಾನಿ. ಇವರ ಸಾವು ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ನಷ್ಟ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅವಳು ಹೇಳ್ತಾಳೆ. ಶರತ್ ಚಂದ್ರ उसकी बात का समर्थन करते हुए कहते हैं, वास्तव में यह सारे देश की क्षति है. ನಿಜ, ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಇದು ನುಕ್ಸಾನಾಗಿದೆ. ಕ್ಷತಿ ಅಂದರೆ नष्ट आಗಿದೆ. जनतंत्र में सरकार और जनता के बीच कोई विभाजक रेखा नहीं होती. क्योंकि ಜನತಂತ್ರದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಡೆಮಾಕ್ರಸಿನಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಜನತೆಯ ನಡುವೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ವಿಭಾಜಕ ರೇಖೆ ಇರೋದಿಲ್ಲ, ಬಾರ್ಡರ್ ಇರೋದಿಲ್ಲ, ಅದು ಸಪ್ರೇಟ್ ಮಾಡೋ ಒಂದು ಲೈನಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ, ಯಾರಿಗೆ ಒಬ್ಬರಿಗೆ ತೊಂದರೆ ಅದು ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆದ ಹಾಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. इस प्रकार यह एकांकी यहीं पर समाप्त होती है. सुनने के लिए आप सबको धन्यवाद. ಈ ಥರದ ಈ ಒಟ್ಟು 6 ಏಕಾಂಕಿಗಳದ್ದು ಸಮ್ಮರಿನ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಇದನ್ನು ಒಂದೆರಡು ಸಲ ಕೇಳಿದರೆ ಖಂಡಿತ ನಿಮ್ಮ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಬೋದು. ಎಲ್ರಿಗೂ ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.